जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 11 कथासार. मागील अध्यायामध्ये बाळाप्पा मुरगोड क्षेत्री आल्याचे ग्रंथकाराने कथन केले होते. तसेच मुरगोड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या सत्पुरुष चिदंबर दीक्षितांचे सुद्धा अवतार कार्य तेथे कथन केले होते. आता त्याच मुरगोड क्षेत्री बाळाप्पांना अक्कलकोटस्थ श्री स्वामींविषयीची माहिती सर्वप्रथम समजली. मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळाप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी तुम्ही गाणगापुरास जावा असा सल्ला दिला. म्हणून बाळाप्पा मुरगोड येथून गाणगापूर ग्रामी दाखल झाले. गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत. कुणी संततीसाठी, कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख व समाधानासाठी, तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत. बाळाप्पा मात्र सद्गुरू भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले. येथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवा कार्यात झोकून दिले. नित्यस्नान, माध्यान्ह स्नान, संध्यावंदन, जपध्यान, नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळाप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाहही करीत असत. पुढे महिन्याभराने बाळाप्पांना स्वप्नदृष्टांत घडला. त्यात 3 यतिमूर्तींचे दर्शन त्यास घडले. त्यानंतर 15 दिवसांनी अन्य एका स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास जावे असे सांगितले. बाळाप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला. त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला. तेव्हा मात्र श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनीत झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळाप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेवा कार्यास प्रारंभ करते झाले. येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली. आता आपण 11वा अध्याय संस्कृत भाषेमध्ये बघूयात. एकादशोऽध्यायः श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडींचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करीती गंगा स्नान. नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवेकरी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिले. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आठपोनी मागोती येत गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असा जाताम वास रमणी संध्या स्नान करावे. करोनियाम संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडताम परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिताम सोडोनी ग्रह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिताम आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती माधुकरी. मी ती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलते. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुचे सदनी. जेचे पडेल तुम्हांस कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले.
परी संकोचे मानसी. जाणे सोडिले त्याचे घर, मागो नियाम मधु करी. जावो नियाम संगमावरी, झोळी उदकी बुडवावी. आनो नियाम बाहेरी, बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनीम चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्राम त्यागिले. अतितर कष्ट सोसिले, सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी, येती बाळापाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी, नित्य नेम चालविला. एक मास होताम निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊ नियाम दर्शन देती, बाळाप चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असताम एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊ नियम आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. पाहो नियम ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित, जावयाचा विचार करीत. तव तयांसी एक पत्र, शयेखाली सापडले. त्यांत लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहोनी त्यावेळी, विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान, परी तेन झाले पूर्ण. आणि ही काही दिन, क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी, बाळापा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिताम खालोनी, वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी, पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळापा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी, मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळापा पोंचले येवोनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती, यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरींच्या नारी, कामधंदा करिताम घरी. गीत गाओनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण, वैशादिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकोन, दर्शनातीम धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ, स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी, संन्यासी फकीर यती. रामदासी अघोर पंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन, गायन आणि वादन. कोणी भजनी नाचोन, स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी, बाळापा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळापा होऊन सेवे करी, स्वहस्ते करील श्री चाकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाथ, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.